या समितीने घेतलेल्या स्पर्धांचे पारितोषिक जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहे। नमस्कार, मी लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत। मी आता नाशिकच्या गोदा काठावरती उभा आहे आणि गोदा काठावरचं एक सुंदर अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर गोदावरी नदीचा आजचा वाढदिवस आहे आणि या गोदावरीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आजपासून नाशिकमध्ये रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्या वतीनं गोदावरीची महाआरती सुरू केली जाते आणि एक वाद जो आहे तो या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय। श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ यांच्या वतीनं देखील दररोज या ठिकाणी आरती केली जाते। मात्र शासनाने 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर एका समितीला या आरतीचं काम देण्यात आलेलं आहे आणि त्या आरतीचं काम देण्यात आल्यानंतर पुरोहित संघानं या आरतीवरती दावा केला होता आणि पुरोहित संघाचं सुरुवातीपासून म्हणणं असं आहे की ही आरती जो आहे हे करण्याचा अधिकार जो आहे तो आमचा आहे आणि त्यामुळे पुरोहित संघाने या समितीच्या माध्यमातून होणाऱ्या आरतीला विरोध केला आणि त्यानंतर आता आपण दृश्यांमध्ये बघतोय दुसऱ्या बाजूला एका बाजूला रामतीर्थ सेवा समितीच्या वतीनं अशा पद्धतीचे भव्य दिव्य आरतीचं आयोजन केलं तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ रामतीर्थ नाशिक यांच्या वतीनं देखील एका आरतीचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याची देखील आपण दृश्य बघतोय। एका बाजूला नाशिकच्या पुरोहित संघाच्या वतीनं या आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे अशा पद्धतीनं रामतीर्थ गोदावरी सेवा समिती जी आहे त्यांच्या वतीनं या आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये गोदावरीच्या आरतीवरून एक वाद जो आहे धार्मिक वाद जो आहे तो या ठिकाणी उभा राहिलेला आहे। पुरोहित संघाचं सुरुवातीपासूनचं म्हणणं आहे की या आरतीचा मान आणि ही आरती जी आहे हे करण्याचा अधिकार हा पुरोहित संघाचा आहे। अनादी कालापासून पुरोहित संघ ही आरती करत आलेला आहे त्यामुळे शासनाने या आरतीची जबाबदारी जी आहे ती पुरोहित संघाकडे द्यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती पुरोहित संघाने केलेली होती। मात्र तरी देखील शासनाने या आरतीसाठी एक विशिष्ट अशा प्रकारची समिती नेमली, रामतीर्थ गोदावरी सेवा समिती नेमली आणि त्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीनं या आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरी आरतीवरून एक वाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। हा वाद केवळ चर्चेपुरता नव्हता तर या वादाचं पुनर्वसन जे आहे ते हातामध्ये लाठा काठा घेण्यापर्यंतची भाषा दोन्ही बाजूच्या पुरोहितांकडून वापरली गेली आणि त्यामुळे आज होत असलेल्या या आरतीच्या ठिकाणी पोलिसांचा देखील एक मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 60 ते 70 पोलीस अधिक कर्मचारी, 2 पोलीस अधिकारी, 3 पोलीस निरीक्षक आणि 6 ते 7 पोलीस उपनिरीक्षक अशा प्रकारचा बंदोबस्त जो आहे तो या गोदावरी नदीच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। यामधील अनेक पोलीस जे आहे ते आपल्याला या भाविकांमध्ये बसलेले दिसत आहेत। त्यामुळे गोदावरी नदीचा जो वाद आहे, आरतीचा जो वाद आहे तो पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचला। पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांना जे आहे ते समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावर तोडगा निघालेला नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं हा वाद जो आहे तो आजपर्यंत येऊन ठेपलेला आहे। आज पहिला दिवस आहे या आरतीचा। आजपासून दररोज वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्ये ही महाआरती केली जाणार आहे। आपण जर दृश्य बघितली रामतीर्थ सेवा समितीने ज्या पद्धतीचा या ठिकाणी देखावा केलेला आहे हा देखावा ज्या पद्धतीनं वाराणसीच्या गंगा घाटावरती आरती केली जाते त्याच पद्धतीचा माहोल जो आहे ज्या पद्धतीचा देखावा जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। एकाच वेळी तब्बल 5 जोडप्यांच्या हस्ते ही महाआरती जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। मंत्रोच्चारामध्ये ही आरती जी आहे ती केली जाणार आहे। मात्र ही आरती होत असताना या आरतीला वादाची किनार प्राप्त झालेली आहे ती म्हणजे पुरोहित संघाने या आरतीवरती दावा केलेला आहे आणि हा दावा केल्यानंतर अशा पद्धतीचा एक वाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। एक मोठी गर्दी या आरतीच्या साठी म्हणून नाशिककरांची देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गोदावरी नदीचा हा काठ आहे। गोदावरी अर्थात रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंड याचा हा संपूर्ण परिसर आहे आणि त्याच्या काठावरती ही गोदावरीची महाआरती केली जाते। आज गोदावरी नदीचा उगम दिवस आहे, गोदावरी नदीचा आज जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे आणि त्याच्या निमित्तानं या महाआरतीला आजपासून सुरुवात केली जाते। महाराष्ट्र शासनानं या महाआरतीसाठी तब्बल 11 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो दिलेला आहे। दररोज होणारा या आरतीसाठी अशा पद्धतीचा हा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। खरा वाद जो आहे तो खरं तर निधीपासून सुरू झालेला आहे।
ज्या वेळेला 11 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो देण्याचा विषय आला त्यावेळेला हे 11 कोटी रुपये कुणाकडे द्यायचे त्यावेळेला शासनानं अशा पद्धतीनं रामतीर्थ गोदावरी समिती जी आहे ती नेमली आणि त्या समितीच्या माध्यमातून अशा पद्धतीची आरती जी आहे ती या ठिकाणी केली जाते। शासकीय गोदावरी आरती ज्याला आपण म्हणतो ज्याला शासनाने मंजुरी दिलेली आहे ती गोदावरी आरती जी आहे ती रामतीर्थ गोदावरी समिती यांच्या वतीनं केली जाते। तर दुसरीकडे श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ रामतीर्थ पंचवटी यांच्या वतीनं जी दररोज होणारी आरती आहे ती तिकडे केली जाते। त्या आरतीला नाशिक मधल्या वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू महंत पुरोहित आणि वेगवेगळ्या पुरोहित संघांचे सगळे पुरोहित जे आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे। नाशिक पुरोहित संघ आणि राष्ट्रीय पुरोहित संघाचे पदाधिकारी या आरतीसाठी दाखल झालेले आहे। त्याचबरोबर नाशिक मधल्या वेगवेगळ्या आखाड्यांचे जे साधू महंत जे आहे ते देखील गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाची जी आरती आहे त्या पुरोहित संघाच्या आरतीला सगळे साधू महंत सगळ्या नाशिक मधल्या वेगवेगळ्या आखाड्यांचे महंत हे एकवटलेले आहे आणि हे सगळे जण जे आहे ते या सरकारी आरतीच्या विरोधात जाऊन स्वतंत्र आरती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी गंगा गोदावरीचं मंदिर आहे अगदी त्याच्या समोरच्या बाजूला पुरोहित संघाची आरती होतीये तर ह्या बाजूला ज्या ठिकाणी सीताकुंड आहे त्याच्या समोरच्या बाजूला रामतीर्थ गोदावरी समिती जी आहे त्यांची आरती या ठिकाणी होतीये। एक ही आरती बघण्यासाठी आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या संख्येनं नाशिककर जे आहे ते देखील सहभागी झालेले आहे। नाशिककरांना आणि आलेल्या पर्यटकांना बसण्यासाठीची अशा पद्धतीची एक आगळी वेगळी आसन व्यवस्था जी आहे ती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हे सगळं जरी असलं तरी देखील या आरतीच्या निमित्तानं गोदावरी नदीच्या आरतीसाठीचे 2 गट आपल्याला पडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। खरं तर पुरोहित संघाने यापूर्वी एक ग्रामसभा घेतली आणि त्या ग्रामसभेमध्ये असं स्पष्ट केलं जर रामतीर्थ गोदावरी सेवा समिती या ठिकाणी आरती करणार असेल तर आम्ही त्यांचं लाठाकाठ्यांनी स्वागत करू अशा प्रकारची भूमिका जी आहे टोकाची भूमिका वादाची भूमिका जी आहे ती पुरोहित संघाने घेतलेली होती। मात्र त्याला देखील गोदावरी रामतीर्थ सेवा समिती शासनाची जी आहे त्यांनी प्रत्युत्तर दिलं आणि आम्ही देखील या लाठाकाठ्यांचं योग्य पद्धतीनं स्वागत करू अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्यामुळे हा वाद जो आहे तो चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। मात्र आता अशा पद्धतीनं नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठावरती या दोनही आरत्या ज्या आहेत त्या आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। त्या ठिकाणी आपण दृश्यां बघतोय पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आणि त्यांचे काही पदाधिकारी काही महंत जे आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे। आता त्यांच्याकडनं गोदावरीचं पूजन केलं जात आहे तर इकडे श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे। एक हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो आपल्याला गोदावरी नदी आरतीच्या निमित्तानं आज नाशिकमध्ये पाहायला मिळतोय आणि नाशिकच्या गोदा काठावरती एक धार्मिक आध्यात्मिक अशा प्रकारचं जरी वातावरण असलं तरी या आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरणाला एक वादाची किनार जी आहे ती मिळालेली आहे। ते म्हणजे पुरोहित संघाने अशा पद्धतीनं आपण ह्या आरतीवरती ठाम आहोत अशा प्रकारची भूमिका पुरोहित संघाने घेतलेली आहे आणि दुसरीकडे रामतीर्थ सेवा समिती जी आहे त्यांनी देखील आपणच आरती करणार अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे नाशिकमध्ये अशा पद्धतीनं गोदावरी नदीच्या एकाच वेळेला एकाच ठिकाणी 2 आरत्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एका बाजूला पुरोहित संघ आरती करतोय तर दुसऱ्या बाजूला रामतीर्थ सेवा समिती जी आहे त्यांच्या वतीनं ही आरती या ठिकाणी केली जाते आणि एक आपण ही दृश्य बघतोय नाशिकच्या गोदा काठावरची ही सगळी दृश्य आहे आणि या आरतीच्या निमित्तानं नाशिकमध्ये एक वादाची किनार जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। हे सगळं वातावरण जे आपल्याला पाहायला मिळतंय नाशिकच्या गोदा तीरावर आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि गोदावरी नदीचा देखील जन्मदिवस आहे आणि म्हणून या दिवसाचं औचित्य साधून आजपासून ही महाआरती जी आहे ती या ठिकाणी होते। काही मान्यवरांची भाषणं जे आहे ते आता या ठिकाणी होतील आणि त्यानंतर रामतीर्थ गोदावरी समिती जी आहे त्यांच्या वतीने ही आरती केली जाईल। आपण जाणार आहोत आता सुरुवातीला रामतीर्थ गोदावरी समितीच्या कार्यक्रमामध्ये ज्या ठिकाणी आता मान्यवरांची भाषणं सुरू झाली। गोदेवरचं त्यांचं अतुलनीय प्रेम 2 ओळी फक्त म्हणून सुरुवात करतो।
या घन दुसरी तुझ विण नाही या भुवरी ग. उचलून घे मद पदरी अंबे गंगे गोदावरी ग. उचलून घे मद पदरी अंबे गंगे गोदावरी ग. चढती रजतम झिजती शमदम चढती रजतम झिजती शमदम पाहून गौतम मुनी ग. कळवळला मनी बसला जाऊनी उग्र तपाला उनी ग. परमदया घन दुसरी तुझ विण नाही या भुवरी ग. उचलून घे मद अंबे पदरी गंगे गोदावरी ग. सन्माननीय सगळे संत वृंद, सन्माननीय व्यासपीठ, आपल्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सर्व समर्पित पदाधिकारी सहकारी, एक सुविचार आजचा हा कार्यक्रम म्हणून संदेश म्हणून माझ्या मागे म्हणा, संकोच करू नका. हम भगवान के ही है. पलीकडलाही आवाज आला पाहिजे. हम भगवान के ही है. हम जहां भी रहते हैं भगवान के दरबार में रहते हैं. हम जो भी शुभ काम करते हैं भगवान का ही काम करते हैं. शुद्ध सात्विक जो भी पाते हैं भगवान का प्रसाद ही पाते हैं. भगवान ने दिए प्रसाद से भगवान के जनों की सेवा करते हैं. हम भगवान के ही हैं और भगवान हमारे ही है. मंडळी, आपल्या सगळ्यांना अभिवादन. 100% राम मंदिर निर्माण ते विश्व चैतन्य अशी या भारतवर्षाची वाटचाल सुरू झालेली आहे. मी सूत्रात म्हणतो, सर्वत्र राममय वायुमंडल असताना याच आध्यात्मिक वायुमंडलात केंद्र आणि प्रांत शासनाच्या मदतीमुळे रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने जे अथक प्रयत्न केले त्याला एक मूर्त रूप आलं. आणि आजच्या या पवित्र दिनी एक मोठा संकल्प आपण करतोय. मला स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण झाली. रामतीर्थ गोदा सेवा समितीच्या सगळ्या साधक कार्यकर्त्यांना मी सांगेन की घेतले व्रत है ना आम्ही अंधतेने, की घेतले व्रत है ना आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्यची भव्य असावयाचे बुद्ध्याची वाण करी धरिले सतीचे. हे सतीचं वाण आहे. आज आम्ही प्रारंभ करतोय कठोर संकल्प करून, ज्याच्यामुळे भारतामध्ये एक आध्यात्मिक परिवर्तन होणार आहे. अशा गोदेच्या महाआरतीला हर की पौडी हरिद्वार असा आदर्श ठेवून आम्ही सुरुवात करतोय. या सूत्रात मी समितीच्या साधकांना विनंती करीन, एक संध एक रस समाज निर्मितीसाठी या गोदा आरतीमध्ये सगळा समाज एकत्र यावा. हिंदवा सोदरा सर्वे न हिंदू पतित भवत. समाज एकसंध या गोदा आरतीमुळे झाला पाहिजे असं लक्ष या समितीने ठेवावं. मी या सेवा समितीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि समापन करताना मी एवढंच सांगेन की आम्ही आमच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना करू. जीवन आपण बघतोय रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीनं या ठिकाणी मान्यवरांची भाषणं संपन्न होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला नाशिक
पुरोहित संघाच्या वतीनं गोदावरी पूजनाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्याची ही दृश्य आपण बघतोय। अशा पद्धतीनं रामतीर्थ गोदावरी समिती जे आहे त्यांच्या वतीनं अशा पद्धतीचं पूजन जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। खरं तर एकाच नदीच्या दोन आरत्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरामधली ही दृश्य आहे। एक धार्मिक वातावरण जे आहे ते गोदा काठावरती आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र हे धार्मिक वातावरण असलं तरी एकाच नदीच्या दोन आरत्या ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळतंय। रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि पुरोहित संघ यांच्यामध्ये जो काही वाद झाला त्या वादाचं पुनर्वसन अशा पद्धतीनं गोदावरी नदीच्या दोन आरत्यांमध्ये झालेला आहे। खरं तर प्रशासनाला यावर तोडगा काढण्यात असमर्थता आली आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या एकाच वेळेला एकाच ठिकाणी अशा पद्धतीच्या दोन आरत्या ज्या आहेत त्या होत आहे। खरं तर आता राज्यभरातून भाविक या गोदा काठावरती येणार आहे। त्यामुळे आता मुख्य आरती कोणती, मुख्य आरती कोणत्या आरतीला आपण उपस्थित राहावं असा संभ्रम जो आहे तो पुढच्या काळामध्ये भाविकांमध्ये निर्माण होणार आहे। एका बाजूला पुरोहित संघ आरती करणार आहे रामकुंडावरती, तर दुसरीकडे रामतीर्थ सेवा समिती जी आहे ती अशा पद्धतीनं आरती जी आहे ती या ठिकाणी करणार आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर गोदा काठावरची ही सगळी दृश्य आहे। आध्यात्मिक धार्मिक अशा स्वरूपाच्या या कार्यक्रमाला एक श्रेयवादाचं गालबोट लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ही आरती कोण करणार याहून हा वाद सुरू झाला। ज्या पुरोहित संघाने अनादी कालापासून या गोदावरीची आरती केली त्या पुरोहित संघाला या गोदावरीच्या आरतीचा मान मिळावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती पुरोहित संघाच्या सगळ्या पुरोहितांची होती, नाशिक मधल्या वेगवेगळ्या आखाड्यांची होती आणि यासाठी नाशिकमध्ये एक ग्रामसभा देखील पार पडली। मात्र ही ग्रामसभा संपन्न झाल्यानंतर देखील यावरती तोडगा निघू शकला नाही। या उलट जाऊन ग्रामसभेमध्ये हातामध्ये लाठा काठ्या घेण्याची भाषा जी आहे ती वापरली गेली आणि त्यामुळे या सगळ्याचा वाद जो आहे तो पुढे निर्माण झाला आणि आज अशा पद्धतीनं एकाच दिवशी दोन गोदावरीच्या आरत्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता आपण जी दृश्य बघतोय ती आहे नाशिकच्या पुरोहित संघाची। श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ रामतीर्थ पंचवटी यांच्या वतीनं ही आरती जी आहे ती या ठिकाणी केली जाते आणि त्या आरतीला मोठ्या संख्येनं स्थानिक नाशिककर जे आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि काही पुरोहित संघांचे पुरोहित जे आहे ते उपस्थित आहे। खरं बघितलं तर या आरतीचा मान आणि या आरतीची पूजा जी आहे ती असंख्य वर्षांपासून पुरोहित संघ करत आलेला आहे। जेव्हा जेव्हा नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो त्या कुंभमेळ्याची आरती सुद्धा याच पुरोहित संघांच्या वतीनं केली जाते। ज्या ठिकाणी आता पुरोहित संघ आरती करतोय त्या ठिकाणी एक ध्वजस्तंभ आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय। हा ध्वजस्तंभ जो आहे तो सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजस्तंभ आहे आणि त्याच्याच बाजूला एक मंदिर आहे जे गंगा गोदावरी मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्या अगदी समोरच्या बाजूला जी शेकडो वर्षांपासून चालत आलेली महाआरती आहे, गोदावरीची आरती आहे, ती त्या ठिकाणी केली जाते। मात्र त्याला शासनाने मान्यता दिली नाही किंवा त्यांना शासनाने ही आरती करण्यासाठीची परवानगी जी आहे अर्थात शासनाचा निधी दिलेला नाहीये आणि म्हणून अशा पद्धतीची एक महाआरती जी आहे ती या ठिकाणी संपन्न होतीये। त्यामुळे नाशिकमध्ये असलेल्या वेगवेगळ्या आखाड्यांच्या महंतांनीच देखील पुरोहित संघाने जी आरती केली जाते, पुरोहित संघाच्या वतीनं जी आरती होती त्या आरतीला प्राधान्य दिलं आणि ज्या वेळेला नाशिकमध्ये ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेला देखील नाशिक मधल्या पुरोहित संघाने पाठिंबा दिला आणि त्यांनी सांगितलं की रामतीर्थ गोदावरी समिती जी आहे त्यांनाचा आणि यांच्यातला वाद झाला। आताच या ठिकाणी ज्या शासनाच्या समितीने ज्याला परवानगी दिली त्या ठिकाणी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त बोलताय। आपण तिकडे जाणार आहोत। माझा सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल मी याला विनंती करेन की या ठिकाणी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जे आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीनं शासनाने ज्या रामतीर्थ गोदावरी समितीला आरतीची परवानगी दिलेली आहे त्या ठिकाणी त्या आरतीला संरक्षण देण्यासाठी स्वतः पोलीस आयुक्त या ठिकाणी आलेला आहे आणि पोलीस आयुक्तांनी एक सूचक विधान जे आहे ते आता या ठिकाणी भाषणामध्ये केलेलं आहे। पोलीस आयुक्त नुकतेच असं म्हणालेले आहे की जोपर्यंत या ठिकाणी ही आरती सुरू आहे तोपर्यंत हा मान जो आहे तो रामतीर्थ सेवा समितीला असेल आणि आरती कायमस्वरूपी या ठिकाणी होईल अशा प्रकारचं संरक्षण जे आहे ते त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये
या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक या ठिकाणी बोलताय आणि त्यांनी या संपूर्ण आरतीला जे आहे ते संरक्षण दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे की काहीही झालं तरी रामतीर्थ सेवा समितीच्या वतीनं होणारी जी आरती आहे त्याला पोलिसांचं संपूर्ण संरक्षण असेल आणि पोलिसांनी एक प्रकारे शासनाने नेमलेल्या या रामतीर्थ सेवा समितीच्या आरतीला दुजोरा दिलेला आहे। पोलीस आयुक्तच आता या ठिकाणी बोलून गेलेला आहे, पोलिसांचा एक बंदोबस्त आहे। आता काही साधू महंत त्या ठिकाणी बोलताय, दुसरीकडे पुरोहित संघाची आरती जी आहे रामतीर्थाची ती त्या ठिकाणी संपन्न होती। एक धार्मिक माहोल, आध्यात्मिक माहोल या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। आता काही साधू महंत जे आहे ते या ठिकाणी बोलतायत, ते नेमकं काय बोलताय ते आता आपण ऐकूया। गोदावरी की आरती का प्रारंभ जो यहाँ से हुआ है इसके लिए समिति को अनेक बधाई। ये जो तपोवन स्थान है ये आचार्य वर्गों को तो पता ही होगा, लेकिन बैठे हुए लोगों को शायद ये ज्ञात नहीं है कि शास्त्र में ये तपोवन स्थान को इतना पुण्यमय माना गया है कि जब कलयुग उत्तर बढ़ेगा, जब सब जगह कलयुग का प्रभाव होगा, ये तपोवन स्थान उससे सुरक्षित रहेगा, क्योंकि के तप का बल इस स्थान को मिला हुआ है। ऐसे पुण्यमय स्थान पे आज ये गंगा गोदावरी के प्रथम आरती के आरंभ का अवसर ये दर्शन करने को सबको मिला है। हमें एक और चीज जो है ध्यान में रखनी चाहिए कि जैसे ये आरती शब्द है तो आरती का शाब्दिक अर्थ एक ये भी है कि मन की कोई चीज है वो किसी से प्रार्थना करना, विनती करना, आरती करना। तो यहाँ पे आज से हम जब गोदावरी की आरती शुरू कर रहे हैं तो गोदावरी से क्या आरती कर रहे हैं हम कि हम जो नासिक में रहने वाले हैं वो ये प्रण लें कि गोदावरी को सदा स्वच्छ रखें, इसकी सुरक्षा करें। ये आरती हम आज गोदावरी से कर रहे हैं। नित्य हमें ये संकल्प मन में रखना चाहिए कि जिस पुण्य नगरी में हमें वास करने का यह अवसर मिला है उस पुण्य नगरी में बहने वाली गोदावरी नदी को हम सदा संरक्षण करें और स्वच्छ रखें। यही मन में भाव रख के आज से ये आरती हमें आरंभ करनी चाहिए और नित्य इसका दर्शन स्मरण हमें होता रहे, यही प्रभु के चरणों में भी शुभम। यानंतर नाशिक इस्कॉनचे प्रमुख शिक्षाष्टकम प्रभुजी यांना विनंती आहे की थोडक्यात आपण आशीर्वाद द्यावे। जय श्री राम। जैसे कि कोई माँ होती है वो पोषित करती है अपने संतान को और उसके बदले में जो संतान है वो कभी ऋण तो नहीं चुका सकते अपनी माँ का, परंतु कम से कम वो अपनी कृतज्ञता व्यक्त कर सकते हैं पूरे जीवन भर। उसी प्रकार से गोदावरी मैया जो कि गंगा मैया से अभिन्न है, वो हमारे माँ तुल्य है जो सदियों से हम मनुष्यों का पोषण कर रही है। और आज हम लोग सब एकत्रित हुए हैं केवल अपनी कृतज्ञता व्यक्त करने के लिए कि जिनके वजह से हम पोषित हो रहे हैं, हमारे वंशज, हमारी आने वाली पीढ़ियां जो पोषित रहेंगी गोदावरी मैया के वजह से। इसलिए ये जो पूरा कार्यक्रम है जिसकी शुरुआत आज से हुई है, हम सब यहाँ पर एकत्रित हुए हैं एक ही मनोभाव को लेकर कि हम हमारी कृतज्ञता व्यक्त करें। भगवान श्री राम, भगवान श्री कृष्ण, भगवान के जितने अवतार वो आते हैं वो अपने साथ अपने पार्षदों को लाते हैं। उनमें से गंगा मैया, गोदावरी मैया, यमुना मैया, ये सब भगवान के पार्षद हैं। भगवान तो परम कृपालु हैं ही, परंतु हमारे शास्त्रों के अनुसार भगवान से भी ज्यादा कृपालु भगवान के भक्त होते हैं, भगवान के पार्षद होते हैं।
जैसे प्रभु श्री राम आए, उन्होंने आकर अपनी लीला की, लीला के पश्चात वो पुनः अपने साकेत धाम चले गए। परंतु हमारे लिए गोदावरी मैया, गंगा मैया वो छोड़कर गए, जो कि इतने वर्षों से, सदियों से न केवल हमें पोषित कर रही हैं, बल्कि हमें शुद्ध कर रही हैं अपने इस निर्मल जल से। तो आइए हम सब कम से कम इनके बदले इतना तो कर सकते हैं कि हम अपनी कृतज्ञता व्यक्त करें और गोदावरी मैया को स्वच्छ रखें, सुरक्षित रखें। जैसे कि कहा गया है, धर्मो रक्षति रक्षितः। जो धर्म की रक्षा करता है, धर्म उसकी रक्षा करता है। तो यदि हम गोदावरी मैया, उनकी सुरक्षा, उनकी स्वच्छता, उसका पालन करेंगे, तो अवश्य ही हम और हमारी आने वाली पीढ़ियां वो न केवल पोषित रहेंगी, बल्कि वो शुद्ध भी रहेंगी। बहुत बहुत धन्यवाद। जय श्री राम। अजून दोन उल्लेख करावेसे वाटतात। आजच्या या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी किन्नर आखाड्याच्या प्रमुख सलमा आपा आपल्या सगळ्या शिष्यगणांसह आलेले आहे आणि दत्तदास महाराज गोवर्धन यांचंही समितीच्या वतीनं, नाशिककरांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करते। आणि यानंतर श्री स्वामी सखा सुमंत यांना विनंती आहे की आपण थोडक्यात आशीर्वाद द्यावे। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल आणि अर्थातच गोदा। नमो नारायण। जय श्री राम। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम, राम। हे पद्मनगर आहे, लक्षात ठेवा। आणि या पद्मनगरामध्ये पुनश्च हरिओम 21 वर्षापूर्वी केलेला संकल्प सावरकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ आठवण म्हणून स्वामी मित्र मेळा स्थापन केला आणि इथल्या संपूर्ण तरुण आणि युवक वर्गाला एकत्र आणून प्रत्येक वर्षीच्या इंग्लिश पद्धतीच्या दिवशी 31 डिसेंबरला इथं गोदावरीवर गोदापूजन करून सहस्र दीप प्रज्वलन केले आणि 21 वर्षाची तपश्चर्या स्वामी मित्र मेळा स्वामी सावरकरांच्या स्मृतीने आणि शिवनेरी मित्र मंडळ शिवाजीच्या आठवणीने आम्ही ती संपन्न करत होतो। आणि सर्व तरुण युवक वर्ग आजही या सुरू झालेल्या रोजच्या आरतीसाठी उत्सुक आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच नाशिकमधून कित्येक वेळा रॅली काढली आणि त्या रॅलीमध्ये पंचारण्य ज्या रामाला आणि ज्या सीतेला त्यांच्या कर्मप्रारब्धामुळे संपूर्ण देशभर हिंडण्याची एक वनवास या निमित्तानं जी सुवर्ण संधी मिळाली की ज्याचा आदर्श सत्य, द्वापार, त्रेता आणि कलियुग या चारही युगांसाठी आम्हाला मिळाला। तो आदर्श आम्ही पंचारण्य यात्रा पूर्ण करून संपूर्ण ज्या ज्या ठिकाणून पदपथ वनमार्गाने रामराया गेला तिथून आम्ही जाऊन प्रत्येक ठिकाणाला भेट दिली आणि गोदावरी कृतकृत्य करून गोदावरीचं प्रत्येक ठिकाणी तीर्थ घेऊन आम्ही इथं पूर्णपणे सर्व युवकांना घेऊन, तरुणांना घेऊन पंचारण्य यात्रा पूर्ण केली लंकेपर्यंत। अशा या सर्व पुण्यमय नगरीमधल्या या पद्मनगरामध्ये आज महाआरतीचा एक वेगळाच ढोल, वेगळाच ताशा, वेगळ्याच घंटा, वेगळ्याच शंखध्वनीने आम्ही ही आरती गोदावरी गंगेवर पुनश्च सुरुवात करतोय आणि केवळ गौतम ऋषींच्या आशीर्वादाने या ठिकाणी पुनश्च सर्व पद्मनगरातल्या नाशिकवासियांना हे शुभाशीर्वाद देतो आणि उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर आमचे सगळे
परमहंस हंस कुटीचक बहुदर अशा प्रकारचे संत महंत या सगळ्यांना मी अभिवादन करून इथं आलेले आमचे आयुक्त यांना स्पेशल शुभाशीर्वाद देऊन या ठिकाणच्या या समितीला असंच भरघोस यश संपूर्ण म्हणजे माझं तर म्हणणं आहे की जोपर्यंत पद्मनगरमध्ये सगळ्या कानाकोपऱ्यात कमळ फुलत नाही तोपर्यंत यांना हे असंच भरघोस यश मिळावं अशी मी गंगेच्या चरणी प्रार्थना करून नमो नारायणा 2 शब्द संपवतो. सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपली आरतीच्या ठिकाणी आपली बसण्याची व्यवस्था केली आहे. आपण आपल्या डाव्या हातानं खाली उतरावं. कुणीही आपल्या जागेवरून हलू नये. विशेषतः गोदा सेवकांना विनंती आहे कुणीही आपली जागा सोडू नये. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल. सांस्कृतिक कार्यक्रम काय आहे तर अर्थातच गोदा माईच्या अवतीभवती आजचा सगळा आपला भावनिक वैचारिक सामाजिक असं हितगुज आपण साधतो आहोत. मगाशी जो बक्षीस वितरण समारंभ झाला त्यामध्ये शाळांचा, शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा, पालकांचा अभूतपूर्व प्रतिसाद होता. खरं तर या मुलांच्या मनामध्ये नदीविषयी, आपल्या शहराविषयी, पर्यावरणाविषयी काय काय तरंग आहेत त्याच्यावर मुलांनीच विचार केला आणि अर्थात त्यातलंच एक गोदा संवर्धन गीत इथे सादर करत आहेत. अभिनव बाल विकास मंदिर पवित्र संचालित ही शाळा आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीनं ज्या ठिकाणी आरती केली जाते त्या ठिकाणी पोलीस अधिकारी दाखल झालेले आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडनं दोन्ही बाजूच्या समित्यांना साऊंडचा जो आवाज आहे तो कमी करण्याच्या सूचना ज्या आहे त्या दिल्या जातात. आपण ही दृश्य बघतोय गोदावरी सेवा समितीच्या वतीनं या ठिकाणी महाआरती जी आहे ती पुढच्या काही वेळामध्ये सुरू होईल. तत्पूर्वी या ठिकाणी काही सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे ते होणार आहे. मात्र हे कार्यक्रम होत असताना दोनही बाजूचा आरतींचा जो आवाज आहे, साऊंडचा आवाज जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे दोन्ही समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडनं अशा प्रकारच्या सूचना ज्या आहे त्या दिल्या जातात. आपण दृश्य बघतो मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे. त्यांच्याकडनं आता या ठिकाणी सूचना ज्या आहे त्या दिल्या जात आहे. कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ही आरती होत असताना या ठिकाणी होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहे ते स्वतः या ठिकाणी गोदा घाटावरती दाखल झालेले आहे आणि मोठ्या पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये अशा पद्धतीनं या दोन्ही ठिकाणच्या आरत्या ज्या आहेत त्या संपन्न होत आहे. आणि या आरतीच्या निमित्तानं नाशिकमध्ये एक धार्मिक हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. आता त्या ठिकाणी काही रामतीर्थ सेवा समितीच्या वतीनं देखील काही साधू महंतांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या वतीनं निमंत्रित करण्यात आलेल्या पुरोहित आणि साधू महंत जे आहे त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. त्यांना देखील बसण्याची व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि आता या ठिकाणी मान्यवरांची भाषणं झाल्यानंतर आता या सगळ्या साधू महंतांना आसनस्थ केलं जातंय. पोलीस आपण बघतोय पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्याच्या निमित्तानं आपण ही दृश्य बघतोय नाशिकमधली दृश्य आहे. नाशिकमध्ये ही आरती बघण्यासाठी देखील मोठ्या संख्येनं नाशिककर जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्याची ही दृश्य आपण बघू शकतो. मोठ्या संख्येनं नाशिककर जे आहे ते ही आरती बघण्यासाठी आलेलं आहे. मात्र ही आरती होत असताना एक वाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आणि म्हणून नाशिकमध्ये होणारी ही गोदावरी आरती जी आहे त्याचे 2 भाग आपल्याला पडताना पाहायला मिळतात. एका बाजूला पुरोहित संघ जो आहे त्यांच्या वतीनं महापूजा जी आहे गोदावरी नदीची ती त्या ठिकाणी केली जाते. आणि आता श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ जो आहे त्यांच्या वतीनं महाआरतीला काही वेळामध्ये सुरुवात होईल. तर दुसरीकडे रामतीर्थ सेवा समिती जी आहे रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ते सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर त्यांची महाआरती त्या ठिकाणी संपन्न होईल. मात्र तत्पूर्वी अशा पद्धतीनं पुरोहित संघाच्या वतीनं आरती जी आहे ती पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी सुरू होईल. आता पुरोहित संघाच्या वतीनं
गंगा गोदावरी नदीचं पूजन जे आहे ते त्या ठिकाणी केलं जात आहे। नाशिकमधल्या वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू महंत जे आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे। नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे आणि एकूणच एका बाजूला सगळे पुरोहित संघाचे महंत, पुरोहित संघाचे काही सगळे पदाधिकारी, पुरोहित, साधू महंत एका बाजूला एकवटलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सगळे पदाधिकारी आणि काही त्यांनी बोलवले, निमंत्रित केलेले साधू महंत जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे आणि एक मोठी गर्दी जी आहे ती गोदा तीरावरती झाल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये होणारी ही गोदावरी आरती जी आहे ती अनादी कालापासून चालत आलेली आहे। या आरतीला एक अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं महत्व हिंदू धर्मामध्ये आहे। नाशिकमध्ये ज्यावेळेला ही गोदावरी आरती होती, नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा जो आहे त्या कुंभमेळ्याच्या काळामध्ये देखील गोदावरी नदीची आरती होत असती। ध्वजपूजन जे आहे ते पुरोहित संघाच्या वतीनं होत असतं। मात्र त्याच पुरोहित संघाला यावेळेला शासनानं जी काही आरती करण्याचे अधिकार दिले, निधी दिला, त्यावेळेला मात्र पुरोहित संघाला या सगळ्यामध्ये डावलण्यात आलं आणि म्हणून पुरोहित संघानं रामतीर्थ गोदावरी सेवा समिती जी शासनाने नेमलेली आहे तिला विरोध करायला सुरुवात केली आणि हा विरोध जो आहे तो वाढत गेला। मात्र हा विरोध झुगारून अशा पद्धतीनं रामतीर्थ गोदावरी सेवा समिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी आरती करताना पाहायला मिळते। आता या ठिकाणी आपण एका बाजूची ही दृश्य बघतोय ज्या ठिकाणी पुरोहित संघाचे सगळे पुरोहित, साधू महंत जे आहे ते एकत्र आलेले आहे। सर्वांनी हातामध्ये आरती घेतलेली आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी गोदावरी नदीची महाआरती जी आहे ती आता सुरू होईल आणि त्याचीच ही थेट दृश्य बघतोय नाशिकच्या गोदा तीरावरून। माझा सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल याच्या सोबत मी लक्ष्मण घाटोळ आपल्याला नाशिकच्या गोदावरी तीरावर सध्या जो काही धार्मिक हाय व्होल्टेज ड्रामा रंगलेला पाहायला मिळतोय त्याची ही सगळी दृश्य आम्ही आपल्याला दाखवतोय। कशा पद्धतीनं एकाच नदीच्या दोन आरत्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आजवर गोदावरी नदीच्या तीरावर केवळ पुरोहित संघ आरती करत आलेला आहे, ती देखील छोट्या प्रमाणात होती। 10-15 पुरोहित आणि काही मोजके भाविक येऊन ही आरती करत होते। मात्र ज्या वेळेला राज्य शासनानं या गोदावरीच्या आरतीसाठी 11 कोटी रुपयांचा निधी दिला त्यानंतर हा वाद सुरू झाला। आपण बघतोय या ठिकाणी गोदावरी नदीची आरती जी आहे ती सुरू झालेली आहे। नाशिक पुरोहित संघाच्या वतीनं या आरतीला सुरुवात करण्यात आलेली आहे, त्याची ही दृश्य आपण बघतोय। नाशिक पुरोहित संघ जो आहे त्यांच्या वतीनं ही आरती जी आहे ती या ठिकाणी केली जाते आणि पुरोहित संघाच्या आरतीला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, त्याची ही दृश्य आपण बघतोय। पुरोहित संघाचे सगळे पदाधिकारी आता ही आरती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकच्या गोदा तीरावरची ही सगळी दृश्य जी आहे ती आपण बघतोय। एका बाजूला रामतीर्थ सेवा समिती आणि एका बाजूला गोदावरी पुरोहित संघ जो आहे त्यांच्या वतीनं अशा पद्धतीची आरती जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळते। या ठिकाणी पुरोहित संघ आणि गोदावरी रामतीर्थ सेवा समिती जी आहे ते आमने सामने आलेले आहे आणि अशा पद्धतीची आरती जी आहे ती आता या ठिकाणी गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली आहे। आता गंगा पूजन या ठिकाणी केलं जातं आणि त्यानंतर ही महाआरती जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला पुरोहित संघ आरती करतोय तर दुसऱ्या बाजूला रामतीर्थ गोदावरी सेवा समिती जी आहे त्यांच्या वतीने आरती केली जाते। मोठ्या प्रमाणामध्ये नाशिककर देखील या आरतीला एकवटलेले आहे। नाशिककरांची देखील मोठी गर्दी जी आहे ती गंगा घाटावरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र एक ज्या पद्धतीनं राजकीय वाद होतात त्या पद्धतीचा पुरोहितांमधला वाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला रामतीर्थ सेवा समिती शासनाने नेमलेली ती, तर दुसऱ्या बाजूला पुरोहित संघ यांची आरती जी आहे ती होताना पाहायला मिळते। नाशिकच्या आरतीची ही सगळी दृश्य आपण बघतोय। पुरोहित संघाच्या वतीनं ही आरती जी आहे ती आता या ठिकाणी सुरू केली जाते। दुसऱ्या बाजूला रामतीर्थ सेवा समिती हे आरती करताय तर एका बाजूला पुरोहित संघ जो आहे त्यांच्याकडनं ही आरती केली जाते। नाशिकच्या गोदा तीरावरती अशा पद्धतीचा एक धार्मिक वातावरण जे आहे ते जरी असलं तरी देखील एकाच नदीच्या एकाच वेळेला दोन आरत्या ज्या आहे त्या आपल्याला होताना पाहायला मिळते आणि म्हणून आपण ही थेट दृश्य बघतोय। नाशिकच्या गोदा तीरावरची ही सगळी दृश्य आहे आपण बघतोय। शंखनाद केला जातोय आणि शंखनाद करून या आरतीला आता सुरुवात केली जाते। पुरोहित संघाच्या वतीनं ही आरती जी आहे ती या ठिकाणी केली जाते। आपण ही थेट दृश्य बघतोय। शंखनाद पुरोहित संघाच्या वतीनं केला जातोय। पुरोहित संघाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहे। आरती आज आपल्याकडनं केली जाते। खरं तर दररोज आरती आपण करताय, मात्र एका बाजूला रामतीर्थ सेवा समिती आणि एका बाजूला आपण आरती करताय, का असं घडलंय नेमकं? नाही, ही आमची जी आरती आहे ही परंपरेची आहे
तिला अनादी काळापासूनची आरती चालू आहे की आम्ही आज आरती सुरू केलेली नाही आहे. त्यामुळे ज्यांनी आरती सुरू केली आहे त्यांनी आमच्याबरोबर यावी हे मनापासूनची आमची इच्छा आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. त्यांनी आमच्याबरोबर सम्मिलित व्हावं आणि नाशिककरांना एक छान भेट द्यावी आणि या दोन्ही पुरोहित संघ असेल समिती असेल दोघांनी मिळून आणखीन एक मोठी आरती केली तर सर्व भाविकांना याचा लाभ घेता येईल. पण आज अशा पद्धतीनं भाविक देखील विखुरले गेलेले आहेत. पुरोहित संघाला शासनाने निमंत्रित केलेलं होतं, मात्र पुरोहित संघाचे लोक त्या निमंत्रणाला त्यांनी मानलं नाही किंवा त्याला निमंत्रण देऊनही ते गेले नाही, अशा प्रकारचं रामतीर्थ सेवा समितीने म्हटलं. या ठिकाणी रामतीर्थ सेवा समितीला शासनाची मान्यता आहे हा याच्यावरचे एक प्रश्नचिन्ह आहे. कारण गंगा गोदावरी पुरोहित संघ हे अनादी काळापासून आरती केली आणि तीच परंपरा अखंडितपणे आम्ही पुढे चालू ठेवली आहे. त्यामुळे आम्ही कोणी बोलवलं ना आम्ही कुठे गेलो नाही असा विषयच नाही होऊ शकत. ही परंपरा आज आहे, काल होती आणि उद्याही चालू राहणार आहे. खरं तर आपले सर्व पुरोहित नाशिकचे पुरोहित या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि अनेक महंत जे आहेत ते स्थानिक आणि यांनी एक अशा पद्धतीनं या ठिकाणी ग्रामसभा देखील घेतली. ग्रामसभेतला सूर होता की पुरोहित संघाने आरती करावी, मात्र हा ग्रामसभेचा सूर जो आहे तो देखील झुगारण्यात आलेला आहे. याकडे कसं बघता? या ठिकाणी कसं आहे की कोणी काय झुगारायचं किंवा कोणी काय पद करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ग्रामसभेने एकदा ठराव दिला की सर्व नाशिककरांनी मिळून आरती केली पाहिजे. आता ही आरती जी आहे याच्यामध्ये आणखीन यांनी सम्मिलित झाल्यानंतर ही आरती मोठीच होणार आहे. त्यामुळे ते आले तरी त्यांचं स्वागत, नाही आले तरी आमचा नमस्कार आहे त्यांना. हे ज्या ठिकाणी आरती करताय ते पारंपरिक ठिकाण नाहीये. ज्या ठिकाणी आपली आरती होतीये पुरोहित संघाची हे पारंपरिक ठिकाण आहे. इथे अनादी कालापासून आरती होतीये. हे काय महत्व आहे या ठिकाणाचं, या जागेचं? या ठिकाणी अरुणा वरुणा गोदावरी त्रिवेणी संगम आहे आणि या ठिकाणी दक्षिण वाहिनी गोदावरी झाली आहे आणि कुंभमेळ्यामध्ये जे स्नान होतं ते या ठिकाणी रामतीर्थावरती स्नान होतं. त्यामुळे या ज्या स्थळाचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये देखील या ठिकाणी ध्वजपूजन केलं जातं. ते देखील आपल्या पुरोहितांच्या आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीमध्ये केलं जातं. आपल्या हस्ते या ठिकाणी पूजन होतं. हे सगळं शासनाला माहीत होतं, पण तरी देखील शासनाने अशा पद्धतीनं वेगळ्या समितीच्या माध्यमातून ही आरती करण्याचा निर्णय का घेतला, याला आपण शासनापर्यंत ही गोष्ट पोहोचवली नाही. निश्चितपणे आपण आणि शासनाने अजूनही निर्णय घेतलेला नाहीये की कुठल्याही समितीला मान्यता दिलेली नाहीये. आम्ही आदरणीय सर्व प्रशासनाला कळवलं आहे जी आपली आरती पारंपरिक चालू आहे तीच मोठी व्हावी आणि त्यालाच प्रशासकीय मान्यता मिळावी. या ठिकाणी प्रशासकीय मान्यता एका समितीला द्यावी किंवा पुरोहित संघाला द्यावी असा विषय नाहीये. सर्वांनी मिळून ही सर्व सकल भारतीयांची आरती आहे. सर्वांनी यामध्ये सम्मिलित व्हावं भक्तिभावाने, याच्यामध्ये हा आमचा विश्वास आहे. सगळे सम्मिलित होतील. खरं तर आपण अनेक वर्षांपासून ही आरती करताय, मात्र ज्या वेळेला शासनाने 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, हा निधी या वादाला कारण ठरलाय? अजिबात नाही. कारण की शासनाने पहिलेच क्लिअर केलं होतं की हा निधी कुठल्याही प्रकारच्या समितीला असेल किंवा संघटनेला मिळणार नाहीये. हा जो निधी आहे इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला मिळणार आहे. त्यामुळे निधीसाठी कधी पुरोहित संघ थांबला नाहीये. निधी कधी आला नाही आला आम्ही स्वखर्चाने आरती करतो आणि करत राहणार आहोत. आपण बघतोय पुरोहित संघाचे हे सगळे पदाधिकारी आहे जे अनेक वर्षांपासून या ठिकाणी गोदावरीची आरती करताय. त्यांच्याकडनं असं सांगितलं गेलेलं आहे की आम्ही तिकडे कुठलीही आरती होत असली तर जी अनादी कालापासून जी आरती होतीये पारंपरिक पद्धतीनं आणि धार्मिक पद्धतीनं ती आम्ही या ठिकाणी करतोय. त्यांना देखील आम्ही निमंत्रित केलेलं आहे. त्यांनी देखील या आरतीमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची भूमिका जी आहे ती पुरोहित संघाने घेतलेली आहे. आणि आता जी दृश्य आपण या ठिकाणी बघतोय ही नाशिकच्या अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिराच्या समोरचे आहे, ज्या ठिकाणी नाशिक पुरोहित संघाच्या वतीनं ही आरती केली जाते. आता पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी महाआरतीला सुरुवात होणार आहे. त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय. पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती अशा पद्धतीनं समोरासमोर आलेले आहे आणि त्यामुळे एका आरतीवरनं जो काही वाद जो आहे तो आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय. आपण आणखी या ठिकाणी काही पुरोहित महंत साधू महंत असणार आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. आपण या ठिकाणी आपण बघतोय की रामतीर्थ सेवा समितीच्या वतीनं एक आरती केली जाते आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं ही आरती जी आहे एकाच वेळेला दोन ठिकाणी खरं तर या आरत्या होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याची ही थेट दृश्य बघतोय नाशिकच्या गंगा गोदावरी परिसरामधून आणि एकाच वेळेला दोन आरत्या ज्या आहे त्या आता होतील आणि अशा पद्धतीचा एक वाद जो आहे तो गोदावरीच्या तीरावर आपल्याला होताना पाहायला मिळतोय. ही थेट दृश्य बघणार आहोत. गोदावरीच्या तीरावर नेमकं आता सध्या काय सुरू आहे त्याची ही दृश्य आहे. आता गोदावरीचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे.
आपण बघतोय या ठिकाणी आरतीला सुरुवात झालेली आहे. आरतीची प्रक्रिया नेमकी कशी आहे आपण हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आरती किती वेळ चालती, कोणकोणत्या टप्प्यामध्ये आणि कशा कशा स्वरूपात आरती होती आणि याचं आध्यात्मिक महत्व नेमकं कसं कसं असतं. या ठिकाणी आरती जी आहे सगळ्यात पहिले धूप दीप आणि नैवेद्य असं आपण या ठिकाणी आरतीची सुरुवात केली. आता जो आपण बघताय या ठिकाणी धूप आरती चालू आहे, त्याच्यानंतर दीप आरती होणार आहे आणि त्याच्यानंतर कर्पूर आरती होणार आहे. समोर आपण बघत असलं आपल्याला दिसेल धूप आरती नंतर ती दीप समोर लावले ते दीप आहेत आणि त्याच्यानंतर कर्पूर आरती. हे जे नागाचं हे लावलेलं आहे याला ही कर्पूर आरती म्हणतात. साधारणतः ही आरती जी आहे ती पूर्ण वेळ किती वेळ चालते आणि ह्या आरतीचं महत्व काय आहे, कशासाठी आणि कधीपासून ही आरती सुरू करण्यात आली. ही आरती अनादी काळापासून पुरोहित संघातर्फे चालूच आहे. आता त्याला भव्य स्वरूप आपण काल माघ शुद्ध दशमी गोदावरीच्या प्रकट दिनापासून आपण ते महत्व तोचा दिवस असल्यामुळे याला मोठं स्वरूप दिलेलं आहे. आणि ही जी आहे आरती साधारणपणे 30 ते 40 मिनिटाची आरती आहे. भाव जागरण सर्वांमध्ये नदीबद्दलची कृतज्ञता तयार व्हावी यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. देव का थ्रू करून ठीक आहे. खरं तर नाशिकमध्ये गोदावरी आरती जी आहे ती अनादी कालापासून सुरू आहे. मात्र या आरतीला भव्य दिव्य स्वरूप जे आहे ते आता प्राप्त झालेलं आहे. वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरीची महाआरती व्हावी अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांची होती, नाशिकमधल्या लोकप्रतिनिधींची होती. मात्र या आरतीला आता शासनानं 11 कोटी रुपयांचा निधी ज्यावेळेला मंजूर केला त्यावेळेला ही आरती नेमकी कोणी करायची असा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यानंतर नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या आरतीवरून 2 गट पडले. एक गट होता तो नाशिकमध्ये ही गोदावरी नदीची जी आरती करत आलेला आहे पुरोहित संघ, त्यांचा एक गट आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ज्यावेळेला कुठल्याही सुविधा नसताना या ठिकाणी आरती करत आलो त्यामुळे या आरतीचा मान शासनानं आमच्याकडेच द्यावा आणि आमच्याच पुरोहित संघाच्या माध्यमातून ही आरती होईल अशा प्रकारची भूमिका जी आहे ती त्यांनी या ठिकाणी केलेली होती. आणि आता दुसरीकडे मात्र रामतीर्थ गोदावरी समिती जी आहे जी शासनाने ज्याला परवानगी दिलेली आहे त्या समितीच्या वतीनं दुसरीकडे आरती केली जाते आणि एका बाजूला अशा पद्धतीनं पुरोहित संघाच्या वतीनं आरती केली जाते आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय. पुरोहित संघाच्या वतीनं ही आरती या ठिकाणी केली जाते आणि त्याची ही दृश्य आहे. आता धूप आरती जी आहे ती संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर आता मुख्य आरती त्याच्याकडे आता ही सुरुवात होईल. आरती साधारणतः 40 ते 45 मिनिटं ही आरती या ठिकाणी सुरू असणार आहे. मात्र एकाच नदीच्या एकाच वेळेला 2 आरत्या ज्या आहेत त्या संपन्न होत आहेत अशा पद्धतीचा वाद जो आहे तो आजच पहिल्यांदा उद्भवलेला आहे. खरं तर यापूर्वी पुरोहित संघाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून ही आरती केली जात होती. मात्र या आरतीचं भव्य दिव्य स्वरूप कधीही नव्हतं. मात्र ज्यावेळेला शासनानं याला 11 कोटी रुपयांचा निधी दिला त्यानंतर पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी समिती हे आमने सामने आले आणि त्यांच्याकडनं अशा पद्धतीची एक महाआरती जी आहे ती आपल्याला होताना या ठिकाणी पाहायला मिळते. आता या ठिकाणी ही आरती जी आहे गोदावरी नदीची ती संपन्न होते. गोदावरी नदीच्या आरतीचं एक धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे. वाराणसीच्या धर्तीवर ज्या पद्धतीला वाराणसीमध्ये एक महाआरती दररोज केली जाते, ज्या आरतीला बघण्यासाठी देश आणि विदेशातील भाविक जे आहे ते या ठिकाणी येत असतात आणि त्याच्याच स्वरूपाची आरती जी आहे ती नाशिकच्या गोदावरी नदीची व्हावी आणि म्हणून अशा पद्धतीनं आज या ठिकाणी ही आरती संपन्न होतीये आणि गोदावरी नदीवरती भव्य दिव्य स्वरूपात ही आरती आज पहिल्यांदा होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण बघतोय आरतीला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. गोदावरी नदीची ही महाआरती या ठिकाणी सुरू झालेली आहे. आपण बघतोय नाशिकच्या गोदावरी नदीवरती आता गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ रामतीर्थ पंचवटी नाशिक यांच्या वतीनं ही गोदावरीची
महाआरती जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि थेट आपण बघणार आहोत या महाआरतीची ही दृश्य.
नाशिकच्या गोदा तीरावरची ही दृश्य आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी पुरोहित संघाची आरती या ठिकाणी संपन्न होतीये. तर दुसरीकडे रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आरती जी आहे ती देखील तिकडे सुरू करण्यात आलेली आहे. त्याची देखील आपण दृश्य बघणार आहोत. रामतीर्थ सेवा समितीची ही आरती या ठिकाणी संपन्न होतीये. तर दुसरीकडे अशा पद्धतीनं आता रामतीर्थ सेवा समिती यांची देखील आरती तिकडे सुरू झालेली आहे. त्यामुळे आपण जर दृश्य बघितली तर एकाच वेळेला दोन आरत्या ज्या आहेत त्या नाशिकच्या गंगा घाटावरती गोदा तीरावरती आपल्याला होताना पाहायला मिळतात. नाशिकच्या गोदा तीरावरची ही सगळी दृश्य आपण बघतोय. रामतीर्थ सेवा समिती यांच्या वतीनं एक वेगळी आरती या ठिकाणी संपन्न होतीये. तर दुसरीकडे अशा पद्धतीनं पुरोहित संघ जो आहे त्यांच्या वतीनं आरती केली जाते. आता आपण पुरोहित संघाची आरती बघितल्यानंतर आपण आता रामतीर्थ सेवा समिती यांच्या वतीने होणारी जी आरती आहे ती देखील बघणार आहोत. एकाच वेळेला एकाच ठिकाणी दोन आरत्या ज्या आहेत त्या संपन्न होत आहेत. रामतीर्थ सेवा समिती यांच्या वतीनं देखील ही आरती जी आहे गोदा तीरावरती ती केली जाते आणि दुसरीकडे पुरोहित संघ यांच्या वतीनं ही आरती केली जाते. नाशिकच्या गोदा तीरावरती अर्थात गोदावरी नदीचा आजचा हा जन्मदिवस आहे आणि या निमित्तानं आता गोदावरीच्या काठावरती ही महाआरती होताना पाहायला मिळते. अतिशय धार्मिक अशा प्रकारचं वातावरण गोदा तीरावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि गोदा तीरावरती ही आरती जी आहे ती या ठिकाणी संपन्न होती. रामतीर्थ यापूर्वी आपण बघितलं पुरोहित संघाची आरती संपन्न झाली आणि त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते आता ही आरती आपल्याला होती. नाशिककरांची मोठी गर्दी जी आहे ती या आरतीला झालेली आहे. दोन्ही बाजूला गोदावरी नदीच्या तटावर दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं नाशिककर जे आहे ते गोदा तीरावरती एकवटलेले आहे. त्याची ही दृश्य बघतोय. आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल आपल्याला नाशिक मधल्या गोदावरी आरतीची ही सगळे दृश्य दाखवत आहे. आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये ही आरती होते. हजारोंच्या संख्येनं नाशिककर भाविक गोदा तीरावरती एकवटलेले आहे. धार्मिक आध्यात्मिक वातावरण जे आहे ते नाशिकच्या गोदा तीरावरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आरती आता या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. नाशिकच्या गोदा तीरावरची ही सगळी दृश्य आहे. आपण यापूर्वी बघितलं पुरोहित संघाची आरती बघितली आणि त्यानंतर आपण या ठिकाणी रामतीर्थ सेवा समिती यांच्या वतीनं आयोजित ही आरती बघतोय. अतिशय सुंदर अशा प्रकारची दृश्य या गोदा तीरावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एकाच वेळेला 5 व्यक्तींच्या हस्ते ही आरती संपन्न होती. 3 महिला 2 पुरुष अशा पद्धतीनं या गोदावरी नदीची आरती जी आहे ती केली जाते आणि त्याची ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी बघतोय. नाशिकच्या गोदा तीरावरची ही सगळी दृश्य आहे ती आपण आता बघतोय आणि आता आपण बघणार आहोत थेट आरती गोदावरी नदीची आरती या ठिकाणी संपन्न होती. शांती
साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कर्पूरनिराञ्जनदीपं समर्पयामि जलेन शीतलीकरणात् पुष्पैः देवता अभिवन्दनाम् हस्तं प्रक्षाल्य पुष्पाञ्जलिः सुगन्धपुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिः मया दत्ता गृहाण परमेश्वरी। मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। साष्टाङ्गनमस्कारः नमः सर्वहितार्थायै जगदाधारमूर्तये साष्टाङ्गोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः। समस्त तीर्थदेवतेभ्यो नमः साष्टाङ्गनमस्कारान् समर्पयामि। प्रदक्षिणां कुर्यात्। यानि कानि च पापानि जन्मान्तरे कृतानि च तानि सर्वाणि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे। अन्यथा शरणं नास्ति तुमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरी। मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे। आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्योऽहं तव दर्शनात्। अपराधसहस्राणि क्रियन्ते अहर्निशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरी। क्षमस्व परमेश्वरी क्षमस्व परमेश्वरी। क्षमस्व देव देवेशी क्षम्यतां परमेश्वरी। तव पादाम्बुजे नित्यं निश्चला भक्तिरस्तु मे। श्री गंगा गोदावरी समेतः श्री सुंदर नारायण श्री प्रभुरामचंद्र श्री महामृत्युंजय कपालेश्वर सद्गुरु दत्तात्रेयादि तीर्थदेवतेभ्यो नमः। शंखमध्ये स्थितं तोयं भ्रामितं देवतोपरि अंगलग्नमनुष्याणां ब्रह्महत्या विपोहतुम्। Yeah.
अशा पद्धतीनं रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली गोदावरीची आरती जी आहे ती या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि त्याची ही सगळी दृश्य बघतोय। रामतीर्थ सेवा समिती यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली जी आरती आहे ती आता या ठिकाणी आरती संपन्न झालेली आहे आणि एकाच वेळेला गोदावरी नदीच्या तीरावरती पुरोहित संघाच्या वतीनं आरती करण्यात आली, तर दुसऱ्या बाजूला रामतीर्थ सेवा समिती यांच्या वतीनं ही आरती या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आणि एकूणच जर आपण बघितलं तर नाशिकच्या गोदा तीरावरती अशा पद्धतीनं एकाच वेळेला अशा पद्धतीच्या 2 आरत्या ज्या आहेत त्या संपन्न झाल्या। एक भक्तिमय अशा स्वरूपाचं वातावरण नाशिकच्या गोदा तीरावरती पाहायला मिळालं। असंख्य नाशिककरांच्या उपस्थिती, भाविकांच्या उपस्थितीमध्ये ही आरती जी आहे ती या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आणि एकूण जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये ज्या गोदावरी नदीच्या आरतीवरून वाद सुरू होता त्या वादाला आज अशा पद्धतीनं पूर्णविराम एका दिवसासाठी मिळाला असला तरी दररोज अशाच स्वरूपाच्या 2 आरत्या होणार का हा प्रश्न मात्र या सगळ्याच्या निमित्तानं कायम असणार आहे। आणि गोदावरी नदीच्या तीरावरती ज्या पद्धतीनं अशा स्वरूपाची एक भव्य दिव्य आरती जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि ही आरती जी आहे ती आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे। एकाच वेळेला 2 आरत्या गोदा तीराच्या घाटावरती आणि काठावरती संपन्न झालेल्या आहे। मात्र या 2 आरत्या दररोज होणार का, एकाच नदीच्या 2 आरत्या या दररोज होणार का की यावर काही तोडगा निघणार हे येणाऱ्या काळात ठरेल। मात्र शासनाने तरी यावर तोडगा काढणं आवश्यक आहे, कारण नाशिकमध्ये देश विदेशातून पर्यटक येणार आहे आणि त्या पर्यटकांच्या समोर अशा पद्धतीचं दृश्य जे आहे ते निर्माण होऊ नये। एकाच वेळेला एकाच नदीच्या ज्या 2 आरत्या होत आहेत याचं दृश्य जगाच्या पाठीवरती जाऊ नये किंवा अशा पद्धतीचा चुकीचा संदेश नाशिकमध्ये जाऊ नये किंवा जगभरात जाऊ नये यासाठी पुरोहित संघानं देखील एक पाऊल मागे येण्याची गरज आहे आणि रामतीर्थ सेवा समिती यांनी देखील एक पाऊल पुढे जाऊन गोदावरी आरती जी आहे ती दोघांच्या मदतीनं किंवा दोघांच्या सहकार्यानं एकत्रित एक आरती जी आहे ती गोदा तीरावरती व्हावी अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ती भाविकांची आणि नाशिककरांची आहे। त्यामुळे शासनाने तरी यामध्ये आता एकत्र येऊन तोडगा काढावा अशा प्रकारची भावना नाशिककरांची आहे। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण नाशिकमध्ये होत असलेल्या या आरतीचं महाकव्हरेज बघितलं। आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल यांनी आपल्याला नाशिकमध्ये एकाच वेळेस झालेल्या या 2 आरत्यांचं महाकव्हरेज आहे ते देखील दाखवलेलं आहे। त्यामुळे आता शासन या संदर्भात पुढाकार घेईल आणि एकाच नदीच्या 2 आरत्या ज्या आहेत त्या न होता एकच आरती संपन्न होईल। हा जर आपण माहोल बघितला तर अतिशय भक्तिमय अशा स्वरूपाचा माहोल आहे, नयनरम्य अशा स्वरूपाचं हे गोदा तीरावरचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे वातावरण अशाच स्वरूपाचं कायम राहावं, एकच आरती गोदावरी नदीची व्हावी ही अपेक्षा, ही भावना जी आहे ती नाशिककरांची आहे। त्यामुळे आता शासनानं याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे आणि ज्या आरतीची मुहूर्तमेढ आज रोवली गेलेली आहे, अर्थात अनादी कालापासून गोदावरी नदीची आरती होत असली तरी ज्या आरतीला आज भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झालेलं आहे, वाराणसीच्या धर्तीवर अशा पद्धतीची एक भव्य आरती नाशिकमध्ये होतीये, ही जरी नाशिककरांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे, मात्र आता ही एकच आरती व्हावी ही अपेक्षा नाशिककरांची, भाविकांची आणि सर्व महंतांची आणि पुरोहितांची देखील आहे। त्यामुळे आता शासनानंच याबाबत पुढाकार घेऊन मार्ग काढावा। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह मी लक्ष्मण घाटवळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।